नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 22 एप्रिल. मित्रांनो, आज राज्यात चक्रकार वाऱ्याची निर्मिती असल्यामुळे आपल्या राज्यात अरबी समुद्रातून भरपूर प्रमाणात बाष्प खेचले जाण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्यात मध्यम वारे वाहतील. त्यापैकी दुपारनंतर डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात रायगड, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज कोकणात बेळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच संभाजीनगर, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. काल तालुक्याच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काल कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यापैकी सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्याच्या काही ठिकाणी गारपीट झाली आहे. तसेच मला मिळालेल्या माहितीनुसार गाव धारूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील एक छोटा पूल वाहून गेला आहे असे कळले आहे. तसेच आज खान्देश, विदर्भ, नांदेड, परभणी येथे तापमान 41 ते 43 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात तापमान 34 ते 36 अंश राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 38 ते 40 अंश दरम्यान राहील. मित्रांनो, मी अंदाज दुपारच्या आत देत असतो. दुपारनंतर वातावरण सक्रिय झालेले पाहून अंदाज देत नसतो. आपणा सर्वांना ही माहिती असावी म्हणून मुद्दाम सांगितले आहे. तसेच मित्रांनो, तुमच्या भागात पाऊस पडला तर तसे सांगत जावे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.